जळगाव शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलिसांनी संयुक्तरित्या धडक कारवाई करत 56.21 ग्रॅम मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केलाय। या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 3,06,540 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईमुळे जळगावातील अंमली पदार्थांच्या साखळीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळ एमडीची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना अडवलं। यावेळी एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर इतर 2 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। तपासादरम्यान आरोपींकडून 56.21 ग्रॅम एमडी आणि एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 3,06,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं प्राथमिक तपासणी केली असता जप्त पावडर मेफेड्रोन असल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार फरार आरोपींकडून एमडी विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं। त्याचा शोध आता पोलीस घेतात। या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करत परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाली तर तात्काळ पोलिसांना कळवावं। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवलं जाईल असं सांगितलंय। अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असंही त्यांनी नमूद केलंय। आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास LCBला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं GS ग्राउंड आहे तिथं काही मुलं MD विक्रीसाठी येत आहेत म्हणून। तर त्यानंतर मग आपण सापळा रचला। सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले। एक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम MD मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम MD आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे, राहणार कंचननगर, हा फरार आहे। त्याचा आपण शोध घेत आहोत। सर, आरोपींची पार्श्वभूमी काय असेल नेमकी? यापूर्वी पण असे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? गुन्हे दाखल आहेत पण NDPS विषयक नाहीयेत। हा त्यांचा NDPSचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे। सर, कुठून आणला, काय आणला, त्याचा माहिती आली का? नाही, त्याचा तपास चालू आहे। फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्स घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते, ही प्राथमिक माहिती आहे। त्याच्याकडून 2,000ला घेत होते आणि समोर 2,500ला विकत होते। सर, जे तो आरोपी आहेत ते नेमके कुठले? जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकीज जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे। जवळपास किती रुपये जी 56 ग्रॅम आहे 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये। त्यांचं रॅकेट कसं असायचं, कुठं विकणार होते? स्वतः व्यसन करायचे? यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो। याच्यामध्ये रॅकेट आहे? त्याचा तपास चालू आहे। आज पहिलाच दिवस आहे। आता आज आपण PC साठी जात आहोत पोलीस कस्टडीला। गुन्हा दाखल झालेला आहे। CR नंबर 217/2026 NDPS ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा। सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये LCBचे अधिकारी, अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी, अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, जळगाव।